नमस्कार मित्रांनो. मी आपला मित्र कवी इंजिनियर विकी पांडुरंग कांबळे. आज आपल्यासोबत मी अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. तो विषय म्हणजे महाराष्ट्राची सद्यस्थिती. मग ती राजकीय असो, सामाजिक असो किंवा आर्थिक असो. साधारणतः महाराष्ट्र हे प्रागतिक विचारांचे, सामाजिक चळवळींचे तसेच सांस्कृतिक जागृतीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. पण आताशा या राज्यावर असहिष्णुता, राजकीय ध्रुवीकरण असो किंवा आर्थिक विषमता असो, यांचं गडद असं सावट पसरताना दिसत आहे. याला कारणही बरीच आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण म्हणजे ओसवती सामाजिक वीज. आज आपण पाहतो आहोत, प्रत्येक समाजामध्ये जाती जातींच्या गटातटामध्ये कधी आरक्षणाच्या मुद्द्यावरून, कधी भाषेच्या, तर कधी विचारधारेच्या मुद्द्यावरून विभागणी होताना दिसते आहे. साधारणतः ती सामाजिक वीण उसवल्याचंच कारण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं सामाजिक जीवन ढवळून निघत आहे. त्याचबरोबर राजकीय दृष्ट्याही महाराष्ट्र इतका असहिष्णु होताना दिसतो आहे. कारण महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतो आहोत, आधी आमदार खासदार फोडले जात होते. हल्ली पक्ष फोडण्याची प्रथा रुजू होते आहे. राजकारण्याची आणि राजकारण्यांची वैचारिक पातळी असो किंवा राजकारणाचा दर्जा असो, दिवसेंदिवस खालावत चालला आहे. विरोधी मत म्हणजे शत्रूचंच मत आहे असा समज होतो आहे. त्यामुळे इंटरनेटमुळे जरी जग जवळ आलं असलं तरी अशा अनेक कारणामुळे समाजातील सौहार्दता, प्रेम कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही दिवसेंदिवस खालावत जाताना दिसते आहे. राजकारण्यांनी आपल्या निवडणूक अजेंड्यानुसार मतांवर डोळा ठेवून अनेक नानाविध अशक्य अशी आश्वासनं देऊन, योजना आणून अर्थव्यवस्थेवर खड्डा पाडला आहे. अशा बऱ्याच योजना आहेत की ज्याचं तारतम्य न ठेवता विनाकारण मतांसाठी रेटल्या जात आहेत. पण त्या रेटत असताना निधीची पूर्तता होईल की नाही याची खातरजमा न करता हे सर्रास चालू आहे. त्यामुळे आता नुकतीच अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचं होतं नव्हतं सर्व शेतजमीन ही खरडून गेली. तो इतक्या आर्थिक संकटात गर्तेत अडकला असतानाही सरकारला म्हणावं तसं त्याला दिलासा देता आलेला नाही. तसेच
महाराष्ट्राला तरुण वर्ग असेल, शिक्षणाच्या संधीने भले ग्रॅज्युएट जरी झाला तरी तशा नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे त्याच्यातही कुठेतरी खदखद निर्माण होते आहे. विवंचनेच्या गर्तेतून तोही वाहतो आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य माणूसही व्यवस्था निर्मित महागाईमुळे मेटाकुटीला आलेला आहे. आणि समजा जर या विषयावर जर कोणी प्रश्न विचारत असेल, मग समाजातले विचारवंत असतील, लेखक असतील, अभिनेते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, अशांवर धार्मिक ध्रुवीकरणातून पोचलेली अर्ध्या हळकुंडाने शहाणी झालेली जमात ट्रोलिंगची धाड टाकते. त्यांचं सामाजिक जीवन उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागते. किंबहुना एनकेन मार्गे त्यांना बदनाम केलं जातं. अशी बरीच उदाहरणं समाजात आहेत. विचारवंत पत्रकार राजू परुळेकर सर असतील, अदानी समूहाच्या अफरातफरीवर राजकीय त्यांना मिळत असलेल्या लाभावर त्यांनी सडकून टीका केली किंवा त्यांचा तो घोटाळा समोर आणला, त्यामुळे त्यांना मानहानीच्या खटल्याखाली कोर्टाच्या एरझऱ्या घालाव्या लागत आहेत. शिवाय रवींद्र पोखरकर सर असतील, त्यांनाही नाहक त्रास दिला जातोय. कलावंत किरण माने सर असतील, तेही व्यवस्थेवर वेळोवेळी कोरडे ओढत असतात. त्याचबरोबर नुकतीच काल घडलेली घटना, सामाजिक कार्यकर्ते निष्णात वकील असीम सरोदे सर असतील, त्यांच्यावरही 3 महिन्यासाठी त्यांची सनद रद्द करण्यात आली. म्हणजे एनकेन मार्गे जे व्यवस्थेवर प्रश्न विचारत आहेत त्यांना सामाजिक बहिष्कृत करणं, बदनाम करणं, त्यांची कोंडी करणं हे सर्रास होताना दिसतं आहे. स्वतंत्र विचार मांडणं हे सुदृढ लोकशाहीचं एक लक्षण आहे. विरोधी मत तितक्याच ताकदीनं त्याचं स्वागतही करता आलं पाहिजे, तर लोकशाही निकोप राहील, सुदृढ राहील. पण आज विरोधी मत म्हणजे सामाजिक बहिष्कृताचं कारण ठरत असेल तर हे कुठेतरी आपला सामूहिक विवेक हरवल्याचं लक्षण दिसतं आहे. आज आपण पाहत आहोत समाजामध्ये खून, बलात्कार, अत्याचाराच्या अनेक घटना घडताना पाहतो आहोत, ऐकतो आहोत, तरी आमची संवेदनशीलता जागी होत नाही. ते म्हण आहे मराठीमध्ये, रोजचंच मढ त्याला कोण रड, असा काहीसा प्रकार निदर्शनास वेळोवेळी येताना दिसतो आहे. परवा आपण महिला वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच वेळेस एका बाजूला साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरांची आत्महत्या झाली. मग त्या उत्सवाचं आनंद व्यक्त करायचा का त्या आत्महत्येचं खुन्यांना शोधायचं किंवा या महिला अत्याचारांविषयी
चर्चा करायची, म्हणजे किती द्विधा अवस्था महाराष्ट्रात झाली आहे. एका बाजूला तुम्ही महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेता आणि दुसऱ्या बाजूला महिलांवर अत्याचार होताना शांत बसता. एका बाजूला तुम्ही शेतकरी, तरुण वर्ग, समाजातल्या प्रत्येक घटकाला पुढे घेऊन जाण्याचा विकास करण्याच्या गोष्टी करता आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पुढाऱ्यांना, त्यांच्या अश्लाघ्य वाणीला, त्यांच्या भडकाऊ भाडकाऊ सॉरी भाडखाऊ भडकाऊ भाषणांना पाठीशी घालता. हे कुठंतरी सामाजिक विषमता वाढण्याचं एक प्रकारचं लक्षण आहे, असं मला वाटतं. त्यामुळे समाज घटकातल्या प्रत्येक तरुण असेल, ज्येष्ठ असेल, शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणसानं वेळोवेळी या गोष्टींवर बोललं पाहिजे. वाढत्या असहिष्णुतेवर बोललं पाहिजे. व्यवस्था निर्मित घोटाळ्यांवर बोललं पाहिजे. महाराष्ट्राचं अधपतन होताना हे उघड्या डोळ्यांनी न पाहता प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे. जर समाजातला विचारवंत, लेखक, कलाकार मुका झाला तर समाज मुका होत असतो. त्यामुळे महाराष्ट्राची असलेली पुरोगामित्वाची ओळख टिकून राहिली पाहिजे, यासाठी प्रत्येकानं काळजी घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा आहे. तो आत्मा जपण्यासाठी आपण व्यक्त होत राहिलं पाहिजे, आपण सजग राहिलं पाहिजे, हीच सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या स्पीकअप नाऊ या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या नवीन विषयासकट. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद. हां.